ज्या देशामधली तरुणाई आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसला आकर्षित होते त्या देशाचं भवितव्य काही फार चांगलं नसतं असं माझं मत आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण जर का काही जणांनी नक्की जावं त्याच्यामध्ये, पण त्याच्यातून काही देशाचा विकास होणार नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी नीट विचार केला पाहिजे आणि नीट विचार करून आपण जे शिकतोय, म्हणजे तुम्ही काही जण आर्ट्स शिकाल, काही जण कॉमर्स शिकाल, काही जण सायन्स शिकाल, काही जण इंजिनिअरिंगला जाल, काही जण हॉटेल मॅनेजमेंटला जाल, आपल्याला त्याच्यामधलं स्किल हे आत्मसात करता येतं आहे का? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा खूप चांगला आहे, म्हणजे त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट खूप चांगला आहे. प्रत्यक्षात ते किती अंमलात येईल, कशा प्रकारे अंमलात येईल हे अजून कोणालाच माहिती नाही. म्हणजे योजना कशी आहे चांगली आहे, पण इम्प्लिमेंट कशी करायची, कोणी करायची, शिक्षकांनी कसं शिकवायचं, विद्यापीठाने अभ्यासक्रम कसे बदलायचे, उद्योगांनी नेमकं काय करायचं, हे सगळं अजून चाचपडत चाललेलं आहे. पण आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला वाटतं की स्किल बेस्ड ट्रेनिंग जे आहे हे स्किल बेस्ड ट्रेनिंग आपण घेतलं पाहिजे. कौशल्याला पर्याय नाही. मग ते कौशल्य जे म्हणजे काय, कदाचित आपल्या सगळ्यांना वाटतं की अरे ITIचं शिक्षण जे आहे ते म्हणजे कौशल्य. असं नाही आहे. म्हणजे ITIचं शिक्षण हे कौशल्य आहेच, ते काही कमीपणाचं आहे असं नाही. पण मला वाटतं की जर का आपण कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेत असाल तर त्याच्यामध्ये स्किल असलं पाहिजे. मग मराठी भाषासारखं असेल किंवा आपण बघतो की आता भाषांमधल्या शिक्षणाला खूप महत्त्व आलेलं आहे. म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट जे आहेत हे आपण OTTवर बघत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरप्रिटेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो की ते डायलॉग लिहिलेले असतात. त्याचप्रमाणे आपल्याला संवाद जे असतात ते संवाद त्याच्यामध्ये लिखाण करायला लागतं वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि त्यामुळे भाषांमधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. फक्त आपण प्रॅक्टिकल शिकलं पाहिजे. म्हणजे संत वाङ्मय शिकलं पाहिजे की नाही, संत वाङ्मय शिकलं पाहिजे, पण ट्रान्सलेशन कसं करायचं, त्याच पद्धतीने कॉपी रायटिंग कसं करायचं, संवाद लेखन कसं करायचं, ह्यासारख्या जर का गोष्टी आपल्याला आल्या तर त्याच्यामधून आपण पुढे जाऊ. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जो कोणी अभ्यासक्रम आपण ज्या काही पद्धतीचा करणार असाल त्यामध्ये त्याचा मला दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारचा वापर करता येतो, नेमका कसा वापर केला पाहिजे हे आपल्याला मला वाटतं की सगळ्यांना समजून घ्यायला लागेल. आणि केवळ परीक्षेपुरता अभ्यास नाही तर शैक्षणिक धोरणामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की OJT ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हटलेलं आहे. ते खरंच आहे. मी ज्या विषयामध्ये शिक्षण घेत आहे त्या विषयातल्या इंडस्ट्रीमध्ये नेमका काय चाललं आहे आणि त्या प्रकारच्या इंडस्ट्रीचा मला एक्सपिरियन्स नसेल आणि मी नुसतं थेरॉटिकल शिक्षण घेऊन पुढे आलो तर खरोखरच मला नोकरी मिळणार आहे का? तर मला नोकरी मिळताना कदाचित त्रास होईल. आणि त्यामुळे मी जेव्हा शिक्षण घेतो आहे त्यावेळेस जर का मला काही काळ मी शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रामध्ये मला जर का इंटर्नशिप करता आली, मला जर का ऑन द जॉब ट्रेनिंग करता आलं तर मला वाटतं की ते केलं पाहिजे. अनेक वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये MBA केलेले असतील किंवा अन्य केलेले असतील तर साधारणतः पहिलीच नोकरी जी आहे ती मला जास्त पगाराची पाहिजे अशा प्रकारची एक साधारणतः भावना असते की नाही मला पहिली पगारी आहे, मला पहिला पगार जो आहे हा मला खूप पॅकेज चांगलं पाहिजे. आपण समजलं पाहिजे की कदाचित पहिला पगार चांगला मिळणार नाही कारण तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, तुमचं एक्सपोजर नाही आहे. आपण आधी कामाचा अनुभव मिळवला पाहिजे, काम आपण शिकलं पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये कदाचित पगार तेवढा मिळणार नाही, पण त्या एक्सपिरियन्सच्या आधारावर, त्या अनुभवाच्या आधारावर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं काम पुढे जाऊन करता येईल. त्यामुळे मला वाटतं की पहिल्यांदा आपण एम्प्लॉयबल बनलं पाहिजे. त्यासाठी कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षण घेत असू तेव्हासुद्धा आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग बघितलं पाहिजे. कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पलीकडे जाऊन यूट्यूबमध्ये चांगल्या प्रकारच्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या माध्यमातून सुद्धा शिकलं पाहिजे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म भरपूर अवेलेबल आहेत आपल्याला शिक्षणाचे. मग परदेशातील विद्यापीठं जी आहेत, समजा आपल्याला प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेता येत नसेल तर त्यांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सुद्धा आपण शिक्षण घेऊ शकता, तिथून लेक्चर अटेंड करू शकता. ती परीक्षा जर का आपण दिली त्यांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरची तरीसुद्धा आपण मला वाटतं की आपल्याला सर्टिफिकेशन मिळतं. मग कोर्सेरासारखे असतील वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या माध्यमातून आपण हे सगळं करू शकता. जास्तीत जास्त मला वाटतं की ज्ञान जो आहे हा घेण्याचा आपण प्रयत्न हा